आता महाराष्ट्रात माझं एक लास्टच भाषण संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, युवकांसाठी, महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, महाराष्ट्रातल्या काळांसाठी, अशा महाराष्ट्रातल्या मी माणसाचं नाव घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात ती गाजलेला, महाराष्ट्रात सोडून बाहेर देशात भारतात गाजलेलं, संपूर्ण भारतात त्या माणसाची इतकी फॉन फॉलोइंग आहे. महाराष्ट्रात एवढी पब्लिसिटी आहे. महाराष्ट्रात त्याच्या कामाने, त्याच्या व्यक्तित्वमत्वाने, त्याच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्रात तिनं जगभरील त्याची चर्चा, जगभरील फेमस आहे. टायगर ग्रुप संपूर्ण महाराष्ट्र राज्य टायगरच्या नावाने ओळखणारे, टायगर ग्रुपचे संस्थापक, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, टायगर ग्रुपचे जन्मदाता तानाजी भाऊ जाधव, संपूर्ण जन्मदाता श्री माननीय जलेंद्र भाऊ जाधव आहे. पण आता ते ग्रुपचे सगळे ग्रुपची जबाबदारी कोण समजते? महाराष्ट्रातले राज्याचे टायगर ग्रुपचे तानाजी भाऊ जाधव. संपूर्ण महाराष्ट्रात एवढं गाजलेलं, पण तानाजी भाऊ जाधवला मी पूर्वीच्या स्टाईलमध्ये गेलतो भेटायला. तानाजी भाऊ जाधवने मला जिंती रोडमधनं त्यांच्या ऑफिसच्या बाहेरनं मला त्यांनी हाकलून लावलं. त्यांना मदत मागा गेलो. त्यांनी माझी काय अडचण आहे, माझ्यावर काय अत्याचार झाला आहे, माझ्यावर काय भ्रष्टाचार केला आहे, कुणी अत्याचार केला आहे, त्यांच्याच ग्रुपनं, त्यांच्याच पिंटू मानेच्या ग्रुपनं आमच्या आईवडिलाला मारलेलं, डोक्यात सळे घाललेले. मग त्या ग्रुपकडे न्याय मागा गेलो. त्या ग्रुपनं चहा विचारलं नाही, जेवण विचारलं नाही. त्या ग्रुपनं मला धक्के मारून हाकलून लावलं. महाराष्ट्रातल्या राज्यात तुम्हाला सांगतो, भारतात त्या ग्रुपची एवढी फॉन फॉलोइंग आहे. आज ते ग्रुप संपूर्ण जगभरात गाजला आहे. मग त्या ग्रुपच्या माणसाने, तानाजी भाऊ जाधवने मला किंमत सकाळलेली नाही. मला कचरा समजला. गोरगरीब आम्ही कचराच आहे, जनतेचे सेवक आम्ही कचराच आहे. सोशल मीडियाच्या मला टायगर ग्रुपच्या पोरांची धमकी येईल, हे माराय मी भेट नाही. मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे, मारायला पण भेट नाही. कोणाला मी टार्गेट बनवू? जी सत्य आहे ती सांगतो जनतांना, जी खरं आहे ती सांगतो. टायगर ग्रुपनं मला मदत केली नाही, हाकलून लावलं. मला ऑफिसवरनं माझा अवतार घाण होता, हे होता. माणसाचा हुलियावरती जाऊन माणूस आतनं कसं असतं? परमेश्वराने प्रत्येक जणाला कला दिलेली असते. प्रत्येक जणाचा दिवस असतो. तूप खाल्लं की रूप येत नाही. दमादमाने आपण गरम गरम भाकर खातो, फुकून खातो. पण आज उद्या ह्यांचा दिवस आहे, उद्या आमचा दिवस आहे, परवा त्यांचा दिवस आहे. सफळ का फळ मीटर राहत आहे, सफळचं फळ मीटर असते. पण आपण सुख पण काढायला लागते, दुःख पण काढल्याशिवाय आपल्याला स्वतःसाठी शून्यसाठी 0 मिनिटात आपल्याला जग निर्माण करायला. महाराष्ट्रातल्या राज्यात तुम्हाला वाघाप्रमाणे ते तानाजी भाऊ जाधव तर वाघ घेऊन धावते. वाघ मी वाघावानी माणूस. अरे वाघावानी माणूस तुम्ही असलं तर टायगर ग्रुप संपूर्ण जगभरात गाजला. पण तानाजी भाऊ जाधव तुम्ही मला हाकलून लावलं, मदत केली नाही. काय तुम्ही लय मोठे माणूस. आज संपूर्ण तुम्हाला भारत देश ओळखते. तुमचं दुबईमध्ये फॉन फॉलोइंग आहे. तुम्हाला सांगतो अख्खा महाराष्ट्र तुमचं इतका वरचेवा आहे, इतकं वजन आहे. पण त्याला मी मान्य करत नाही. तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो विभागामध्ये, भागामध्ये तुम्ही मला अलग ह्याच्या ब्लॉगमध्ये बघितलं. पण टायगर ग्रुपच्या वेळेस तुमच्या पोरांनी, तुमच्या सहभागी तुमच्या सरकारने, त्या पोरांनी पण आम्हाला धक्के मारून हाकलून लावलं. आमच्या गरिबांची काही इज्जतच आहे. अहो तानाजी भाऊ जाधव तुम्ही पण गरिबीतनंच वर गेला. तुम्ही गरिबीतनंच संपूर्ण महाराष्ट्रात लाखांच्या दिरात, लाखांच्या छत्रपती शिवरायांच्या मावळ्यातनी, तुम्ही छत्रपती शिवरायांच्या मावळ्यातनी जागा निर्माण केली. तुम्ही छत्रपती शिवरायांच्या मावळ्यापर्यंत ग्रुप संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी समाज, संपूर्ण 18 पकड जातीमध्ये ग्रुप तुम्ही निर्माण आणि उपाध्यक्ष संपूर्ण महाराष्ट्रातले राज्याचे आपले अंकित भाऊ बोले वाघावानी माणूस संपूर्ण महाराष्ट्रात ती मदत करणारे असे टायगर ग्रुपचे नाव पण एवढं फेमस होणार आहे. पण आपण वाघाप्रमाणे एकटे राहणं पाहिजे आणि गरिबांची मदत करणं पाहिजे, सहभागी होणं पाहिजे. त्यात आपल्याला गरजेचं आहे. पण असं सामाजिक लोकांना सामाजिक हाकलून लावून यूट्यूबच्या मध्ये जय हिंद, जय शिवराया.